2026 या वर्षामध्ये पवित्र अधिक मास म्हणजेच धोंडाचा महिना सुरू झालेला आहे. आपल्या हिंदू धर्मात या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात अनेक धार्मिक विधी, दानधर्म केले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का, अधिक मासामध्ये विवाहित महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची प्रथा असते, ती म्हणजे जोडवी बदलणे. अधिक मासात जोडवी का बदलली जातात, जोडवी बदलताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे आणि जोडवी बदलताना नक्की काय करावे, या सर्व प्रश्नांची शास्त्रोक्त माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून भगवान विष्णूंची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. शास्त्रानुसार अधिक मास हा भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या महिन्यात केलेल्या कोणत्याही धार्मिक कृत्याचे किंवा दानाचे फळ 10 पटीने मिळते. जोडवी हे सौभाग्यवतीचे स्त्रीचे मुख्य लक्षण मानले जाते. अधिक मासात जुनी जोडी बदलून नवीन जोडी परिधान केल्याने पतीचे आयुष्य वाढते, आरोग्य उत्तम राहते आणि घरावर येणारी संकटे दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या महिन्याला मळमास किंवा संथ महिनाही म्हणतात. जुने दोष दूर करून नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी ही जोडवी बदलली जातात. आपल्या संस्कृतीत प्रत्येक प्रथेमध्ये विज्ञान आहे. पायाच्या दुसऱ्या बोटात जोडवी घातल्याने तेथील एक नस थेट गर्भाशयाशी जोडलेली असते. सतत जोडवी घातल्याने त्यावर दाब पडतो आणि महिलांचे मासिक धर्मचक्र आणि गर्भाशयाचे आरोग्य सुधारते. अधिक मासाच्या निमित्ताने जेव्हा आपण नवीन जोडवी घेतो, तेव्हा पायाच्या बोटांना एक नवीन ऊर्जा मिळते आणि रक्तप्रवाह सुधारतो. अधिक मासामध्ये जोडी बदलण्यासाठी मंगळवार आणि शुक्रवार हे दिवस अत्यंत शुभ मानले जातात. तसेच या महिन्यातील एकादशी, पौर्णिमा किंवा संकष्टी चतुर्थीच्या दिवशीही तुम्ही जोडवी बदलू शकता. जोडवी नेहमी चांदीचीच असावी. सोन्याची जोडवी कधीही पायात घालू नये, कारण सोने हा पवित्र धातू असून तो लक्ष्मीचे रूप मानला जातो. नवीन जोडी घालण्यापूर्वी ती स्वच्छ पाण्याने आणि नंतर दुधाने धुवून त्यानंतर त्यावर हळद कुंकू वाहून देवासमोर ठेवावीत आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. जुनी जोडी काढण्यापूर्वी नवीन जोडवी पायात घालावीत. पाय कधीही पूर्णपणे जोडव्यांशिवाय सुना ठेवू नये. जुनी जोडवी हळूच काढून तिथे लगेच नवीन जोडवी घालावीत. जुनी झालेली जोडवी फेकून देऊ नये. ती तुम्ही सोनाराला देऊन वितळून नवीन दागिना करू शकता किंवा घरात स्वच्छ धुवून सुरक्षित ठेवू शकता. जोडवी बदलताना किंवा घालताना नकळत आपल्याकडनं काही गंभीर चुका होतात, ज्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येऊ शकते आणि पतीवर संकट येऊ शकते. या चुका आवर्जून टाळा. अनेक महिला जुनी जोडवी काढून पाय स्वच्छ धुतात आणि मग काही वेळाने नवीन जोडवी घालतात. ही मोठी चूक आहे. सौभाग्यवती स्त्रीचा पाय कधीही जोडव्यांशिवाय रिकामा राहू नये. जुनी जोडवी काढताच नवीन जोडवी शेजारी ठेवून लगेच घालावीत. आजकाल फॅशन म्हणून काही महिला सोन्याची जोडवी घालतात. शास्त्रानुसार पायामध्ये सोने घालणे अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मीचा अनादर होतो आणि घरात पैशांची चणचण भासू शकते. जोडवी नेहमी चांदीचीच असावी. आपली वापरलेली जोडवी कधीही दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला, नणंद, जाऊ, मैत्रिणीला देऊ नयेत आणि दुसऱ्याची जोडवी आपणही घालू नयेत. यामुळे आपल्या सौभाग्याची ऊर्जा कमी होते असे मानले जाते. जर जोडवी कुठेही तुटली असेल किंवा तिला क्रॅक गेला असेल तर ती अधिक मासाची वाट न पाहता लगेचच बदलून टाकावी. तुटलेली जोडवी पायात ठेवणे म्हणजे पतीच्या आरोग्यासाठी शुभ मानले जात नाही. आजकाल बाजारात खूप वेगवेगळ्या डिझाईन मिळतात, पण अधिक मासात जोडवी घालताना ती गोल आणि पायाला टोचणारी नाहीत अशी घ्यावीत. घुंगरू असलेली जोडवी अतिशय शुभ मानली जातात, कारण त्याच्या आवाजाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. या 2026च्या पवित्र अधिक मासामध्ये एक छोटीशी पण अत्यंत महत्त्वाची प्रथा नक्की पाळा. नवीन चांदीची जोडवी आणून त्याची पूजा करून ती पायात परिधान करा. यामुळे तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभेल आणि पतीला दीर्घायुष्य मिळेल. अधिक मासामध्ये जोडवी ही सोन्या, चांदीचे दागिने किंवा सौभाग्य वस्तू या श्रेणीत येतात. या महिन्यात जोडवी खरेदी करण्यासाठी आणि ती परिधान करण्यासाठी खालील काही दिवस सर्वोत्तम मानले जातात. त्यामध्ये शुक्रवार आणि मंगळवार. शुक्रवार हा देवी लक्ष्मी आणि सौभाग्याचा दिवस मानला जातो, त्यामुळे या दिवशी जोडवी खरेदी करणे अत्यंत फलदायी ठरते. मंगळवार हा देखील देवी गौरी आणि शक्तीचा दिवस असल्याने या दिवशी सौभाग्य वस्तू घेता येतात. अधिक मासातील एकादशी, पौर्णिमा, संकष्टी चतुर्थी या दिवशी जोडवी खरेदीसाठी आणि ती घालण्यासाठी अत्यंत उत्तम आहेत. या दिवशी खरेदी केलेल्या घरात सुख समृद्धी वाढते. जर तुम्हाला विशिष्ट मुहूर्त पाहायचं असेल तर पुष्य नक्षत्र किंवा सर्वार्थ सिद्धियोग असलेल्या दिवशी खरेदी करावी. शास्त्रानुसार शनिवारी
लोखंड, तेल किंवा काळ्या वस्तूंसोबतच काही अशी चांदी किंवा नवीन दागिने खरेदी करणे टाळले जाते. विशेषतः राहू केतू किंवा शनीच्या प्रभावामुळे रविवारी देखील जोडवी खरेदी करणे फारसे शुभ मानले जात नाही. ज्या दिवशी तुम्ही खरेदी करायला जाल त्या दिवसाचा राहुकाळ नक्की तपासा. राहुकाळात कोणतीही नवीन किंवा शुभ वस्तू खरेदी करू नये. अधिक मासाची अमावस्या किंवा पितृकार्याचे दिवस सोडून इतर शुभ तिथीला तुम्ही खरेदी करू शकता. अधिक मासात विवाहित लेकीला किंवा सुनेला वाण देण्याची जुनी परंपरा आहे. या महिन्यात लेकीचे सौभाग्य अखंड राहावे आणि तिच्या संसार माहेरात समृद्धी मिळावी म्हणून तिला गुप्त दान किंवा विशेष सौभाग्य वस्तू देण्याची पद्धत आहे. लेकीला द्यायची जी खास गुप्त वस्तू आहे ते म्हणजे चांदीचा छल्ला किंवा गुप्तधन. बघा, गुप्त वस्तू काय असावी? चांदीच्या जोडव्यांसोबतच किंवा चांदीच्या छल्ल्यासोबतच अंगठी, नवीन वस्त्र सोडून त्यामध्ये गुप्तधनमध्ये तुम्ही रोख रक्कम किंवा सोन्याचा चांदीचा लहान तुकडा अशा प्रकारे लपवून ठेवावा की तो सहज कोणाला दिसणार नाही. दुसरं म्हणजे विड्याच्या पानावर हळद, कुंकू, अक्षदा, सुपारी आणि ही वस्तू ठेवून ती लेकीच्या पदरात गुप्तपणे टाकावी किंवा तिच्या हातात द्यावी. जर शक्य असेल तर अधिक मासाचे मुख्य दान म्हणजे 33 अनारसे किंवा 33 पुऱ्या यांसोबतच ही चांदीची वस्तू आणि गुप्तधन ठेवून लेकीला द्यावे. असे मानले जाते की अधिक मासात लेकीला किंवा सुवासिनीला दिलेले गुप्तदान थेट लक्ष्मी देवीला आपल्याकडे आकर्षित करते. यामुळे लेकीचे सौभाग्य अखंड राहते. तिच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि ते दान देणाऱ्या माहेरच्या लोकांच्या घरातही कधीही पैशांची किंवा अन्नाची कमतरता भासत नाही. हे दान करताना कोणालाही दाखवू किंवा बडेजाव करू नये म्हणूनच याला गुप्तदान म्हणतात. अशा पद्धतीने आपण संपूर्ण अधिक मासामध्ये जोडवी कशी बदलावी, ती कधी बदलावी, त्याचबरोबर अधिक मासात जोडवी बदलत असताना कोणत्या चुका टाळाव्यात, जोडवीचा बदलण्याचा शुभ मुहूर्त कोणता, लेकीला कोणत्या वस्तू दिल्या की घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते, अशी खूप संपूर्ण माहिती जी आहे तर ती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे. त्यासोबतच बघा, या अधिक मासामध्ये लेक जावयाचा ज्यावेळेस आपण मानपान करतो त्यावेळेस तो प्रेमाने, भक्तिभावाने मानपान करावा, कारण ते विष्णू लक्ष्मी स्वरूप आपल्या घरामध्ये येत असतात. त्यांचं मानपान करत असताना मनामध्ये कुठेही किंतु परंतु नसावं की मी हे करत आहे, ते करत आहे आणि मग मला त्याचा फायदा होईल का की नाही होणार, देवी लक्ष्मी, भगवान विष्णू माझ्यावर प्रसन्न होतील का की नाही होणार, अशा ज्या काही समस्या किंवा जे काही प्रश्न, शंका, कुशंका आपल्या मनामध्ये येतात त्या येऊन देऊ नका. कारण केलेल्या दानाचं किंवा केलेल्या सेवेचं, पुण्याचं जे काही फळ आहे मग ते आपल्याला मिळत नाही. ह्या जर चुका तुम्ही टाळल्या तर अधिक मासामध्ये म्हणतात ना की जप, तप, दान याला विशेष महत्त्व असतं. 1000 पटीने जास्त प्रमाणात पुण्य आपल्याला मिळतं, तर ते पुण्य जे आहे तर ते तुम्हाला नक्कीच मिळेल. अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती अधिक मासाच्या जोडवींच्या संदर्भात आपण बघितलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.